शहर में शुक्रवार देर रात एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जिसमें ओंकार नगर के जसवंत नगर स्थित ओयो एनेक्स विला में एक कमरे में एक युवती का शव मिला। ये मामला अजनी पुलिस स्टेशन के अधिकार क्षेत्र में आता है। पुलिस सूत्रों के मुताबिक महिला को 13 नवंबर को एक दोस्त होटल के कमरे में छोड़कर गया था। वो HIV पॉजिटिव थी और कई दिनों से बीमार थी। चिकित्सा उपचार के दौरान सांस लेने में उसे तकलीफ भी हो रही थी। ओंकार नगर परिसर में तब खलबली मच गई जब परिसर में खबर फैली कि एक युवती की लाश जसवंत नगर स्थित ओयो होटल में मिली है। पुलिस सूत्रों के मुताबिक महिला को 13 नवंबर को एक दोस्त ने होटल में छोड़ दिया था। वो HIV पॉजिटिव थी और कई दिनों से बीमार चल रही थी। चिकित्सा उपचार के दौरान उसे सांस लेने में भी तकलीफ हो रही थी। पुलिस को संदेह है कि महिला की मौत प्राकृतिक कारणों के कारण हुई है। पुलिस की एक टीम मौके पर पहुंच गई है और युवती का शव पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। साथ ही अजनी पुलिस इस मामले में आगे की जांच कर रही है। नाईट ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने यांनी माहिती दिली आम्हाला सकाळी की एक त्यांना माहिती मिळालेली आहे, फोन आलेला आहे की जयवंत नगर येथे असणाऱ्या NS विला या ओयो हॉटेलमध्ये एक महिला संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर लगेच तिथे पोलीस स्टेशनलाच राहुल सुधाकर कांगरे म्हणून एक व्यक्ती आला। त्याने सुद्धा ही माहिती दिली की त्याची ती मैत्रीण होती आणि ती तिथे वास्तव्यास होती आणि 2 दिवसा अगोदर तिने त्याला फोन करून बोलवलेले होते की माझी प्रकृती खराब आहे, थोडी माझी मदत कर। तर त्या अनुषंगाने तो तिची मदत करत होता आणि तशी नाईट ऑफिसर पंकज बावने पोलीस उपनिरीक्षक पंकज बावने यांना माहिती मिळताच ते आणि मी स्वतः स्पॉटवर गेलो। एक महिला पोलीस उपनिरीक्षक आणि एक महिला अंमलदार यांच्याद्वारे सदरची जी मृतक आहे तिच्या शरीराची संपूर्ण तपासणी केली। तपासणी करण्यात आली तर वर शरीराची पाहणी म्हणजे त्यांनी पाहणी केली असता वर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा काही संशयास्पद आढळून आलेलं नाही। त्यानंतर आम्ही जे आमच्या तपासणी वाहन पथक आहे, ज्या मोबाईल्स आहेत त्यांना आणि वरिष्ठांना संपूर्ण माहिती दिली। ते पूर्ण वाहन बोलवले आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे आणि सदरचे मृतक हिचे पार्थिव शरीर हे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आम्ही तिथे ओयो हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टला संपूर्ण विचारपूस केली असता त्याने सांगितलं की सदरची महिला ही दिनांक 13/11/2024 रोजी रात्री 9:30 वाजता राहण्याकरता आली होती व ती स्वतः आली होती आणि तिला त्या रूममध्ये देण्यात आलं होतं। त्यानंतर तिने फोन करून तो मित्र आहे तिला बोलवला आणि तिथे दवाखान्याचा उपचार चालू होता आणि प्रत्यक्षदर्शी आम्हाला सुद्धा तिथे रूममध्ये एक ECG रिपोर्ट आणि काही औषधीचे नमुने भेटलेले आहेत। शवविच्छेदन नंतर संपूर्ण माहिती पडेल की सदर मृतक हिचा मृत्यू कशामुळे झालेला आहे। सदर मुलगी हिचं नाव रुचिका वाघमारे असे असून ती बालाभाऊ पेठमध्ये माता मंदिरचे जवळ प्लॉट नंबर 120 येथे राहत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली होती, पण आम्ही सदरचा पत्ता हा माहिती करण्याचा प्रयत्न केला पण ते कन्फर्म होत नाही आहे की ती तिथे राहत आहे म्हणून अशी माहिती मिळत नाही आहे।